घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनालय एक्सप्रेसची चलत भरारी। चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। भव्य नोकरी महोत्सवाला तरुणाईचा चांगला प्रतिसाद। भव्य नोकरी महोत्सवाला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळाला। विविध खासगी कंपनीचे अधिकारी यांच्याबरोबर मुलाखती दरम्यान निवड झालेल्या बेरोजगारांना त्या कंपनीचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हजारो बेरोजगारांना नोकरीची योग्य संधी मिळावी याच उद्देशाने डोंबिवली मानपाडा रोड होरायझन हॉल येथे रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो तरुण युवक युवतींनी भव्य नोकरी महोत्सवात सहभाग घेऊन आपल्या मनासारखी नोकरी मिळवली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने शिवसेना शाखा प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेऊन हजारो तरुणांना खासगी कंपनीत तत्काळ नोकरी देऊन तरुणांना बेरोजगार मुक्त करून रोजगार देण्याचे महान कार्य केले आहे। विशेष म्हणजे शिवसेना व लाईट हाऊस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 70 नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जवळपास 3000 युवकांना नोकरी देण्यासाठी हे सामाजिक कार्य खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेने घडून आले आहे। लाईट हाऊसचे अतुल माने व वैभव कोल्हे यांच्या टीमवर्कने अनेक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे। कॅपिटल या कंपनीमध्ये त्यांना जॉब लागलेला आहे। माणसांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा। मानसीचं या ठिकाणी रजनी बहुत ही अच्छा है। उन्होंने बहुत सारे लोगों को अपॉर्चुनिटी दी है नए जॉब की और बहुत सारी कंपनियां आई हैं। बहुत सारी कंपनियां ऑन द स्पॉट ऑफर लेते हैं अपॉर्चुनिटी। बहुत लोगों को फायदा हो रहा है इस अपॉर्चुनिटी का। माननीय श्री श्रीकांत सेवा साइड ने जो किया है ये बहुत ही डोंबिवली कल्याण डोंबिवली बहुत दूर दूर से लोग आए हैं यहाँ पे। सब बच्चों के लिए बहुत सारी अच्छी अपॉर्चुनिटीज है। स्टार्ट से एंड तक बहुत ही अच्छा सपोर्ट है। सबको बहुत प्राउड है। बहुत मतलब एक्सपेक्ट नहीं था, हम लोग को भी एक्सपेक्ट नहीं रहेगा कि इतना क्राउड रहेगा। और सुबह से सब लोग लाइन से और एकदम परफेक्टली जो है वो सर्विस है वॉलेंटियर्स है बहुत अच्छे से सपोर्ट कर रहे हैं। एवढ्या सगळ्या कंपनी एक सोबत आले आणि इंटरव्ह्यू होत आहेत। लोकांना माहिती नसतं की कुठे वॅकेन्सी आहे कुठे इंटरव्ह्यू घ्यायचं आहे, पण त्याच्या माध्यमातून खूप सारे लोकांना जॉब्स भेटत आहेत। ऑन द स्पॉट जे आहे ऑफर लेटर्स वगैरे देत आहेत। म्हणजे सोय पण खूप चांगली आहे। सकाळपासून नाश्ता असेल सगळं काही ठेवलेलं आहे प्रॉपर आणि सिस्टमॅटिकली सगळं होत आहे की असं नाही की इकडे इकडे तिकडे फिरावं लागते। सगळं एकदम सुरळीत होतं आहे आणि असे जे आहे ते व्हायला पाहिजे। जे ठेवलं आहे हे असं जॉबसाठी ते दर महिन्याला किंवा दरवर्षी ठेवायला पाहिजे तर युवांना खूप ह्याचा फायदा होतो। सत्कार करते सन्माननीय भुजाजी वजे यांचा असले मी विकासजी देशमुख यांचे सत्कार सभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर आणि संपूर्ण लोकसभा यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आज तिथे आयोजित करण्यात आले। प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते बघत असाल या भव्य रोजगारला त्यावेळी हजेरी लावलेली आहे आणि आपण लगेच त्यांना ताबडतोब नियुक्तीपत्र देत आहोत। 70 कंपन्यांनी या भव्य रोजगारला लाभ दिलेला आहे आणि त्या कंपन्यांनी ताबडतोब लगेच विद्यार्थी जसे जसे सिलेक्ट होतात तसं त्यांना नियुक्तीपत्र आमच्या नेत्यांच्या हस्ते त्यांना देत आहोत आणि चांगला असा प्रतिसाद सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे। मग आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्य अजितदादा पवार साहेब असतील आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, हे अतिशय लोकोपयोगी असे कार्यक्रम आयोजित करत असतात।
मग ते शेतकरी असतील, गरीब विद्यार्थी असतील, बेरोजगार असतील, महिला असतील, यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात की जेणेकरून त्यांना स्वतःला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि असे कार्यक्रम ते आयोजित करण्यात येत आहेत. ताबडतोब आपण लगेच त्यांना जे कागदपत्र त्यांचे असतील, जे योग्य ते बेरोजगार असेल किंवा विद्यार्थी असेल, त्यांचं लगेच आपण सिलेक्ट म्हणून त्यांना पत्र देत आहोत. आणि असे अतिशय प्रचंड असा हा उत्साह बेरोजगारांना मिळालेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, यांचं एकच ते आहे की बाबा आपण गोरगरिबांपर्यंत पोचलं पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, गरीब जनतेला आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि या ध्येयाने ते असे प्रोग्राम कार्यक्रम राबवत आहेत आणि आपल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे आणि आजचा हा कार्यक्रम सर्व डोंबिवलीचे सर्व शिवसैनिक असतील, ग्रामीणचे सर्व शिवसैनिक असतील, आपले कल्याण लोकसभेचे सर्व शिवसैनिक असतील, या सर्वांनी प्रचंड मेहनत करून आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला घेतलेला आहे. 70 कंपनी ताबडतोब त्यांना सिलेक्ट करणार आहेत, ताबडतोब त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. मगाशी आपण आपले जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब असतील, गुलाब भाजे असतील, मंडूशेठ पाटील असतील, महेशेठ पाटील असतील, दत्तावजे रणजित, आपण सर्व या नेत्यांच्या माध्यमातून त्यांना सिलेक्टेशन पत्र दिलेले आहे. नमस्कार, माझं नाव अतुल माने, मी पुण्यावरून आलेलो आहे. मी लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनमध्ये नॅशनल एक्सपान्शन अँड गव्हर्नमेंट रिलेशनशिपचं काम करतो. आज माननीय खासदार श्रीकांत शिंदे आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज डोंबिवली येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 70पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर 3000पेक्षा जास्त युवक सहभागी होणार आहेत. प्रक्रिया सुरू झाली. आत्तापर्यंत 100 लोकांना ऑफर लेटर देण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त युवकांना आपण रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे. पुण्यामध्ये त्याचं हेड ऑफिस आहे. त्याचबरोबर बाकीच्या 5 राज्यांमध्ये आपण 37 लाईट हाऊस केंद्र आहेत. आपण नेहमी सरकारच्या सहयोगाने हे कौशल्य विकास आणि रोजगार उपलब्ध निर्मितीचे केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. या भव्य रोजगार मेळाव्यासाठी वैभव कोल्हे, त्याचबरोबर अविनाश आहे, सागर आहे, शेफाली आहे आणि त्या सर्व टीमने, डोंबिवली लाईट हाऊस आहे, मुलुंड आणि ठाणे येथील लाईट हाऊसच्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे. तरी आणि तसेच माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या जे मेंबर्स आहेत त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीनं सहयोगाने मदत केलेली आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प किंवा हा जो रोजगार मेळावा आहे तो यशस्वीरित्या साध्य करण्यात आलेला आहे.